नमस्कार मित्रांनो, मी विद्या आपल्या जागरूक नागरिक कट्ट्यावर. थांबा आणि नीट ऐका. एक प्रामाणिक इमानदार माणूस जर ठरून उभा राहिला ना तर सगळी खेळाची दिशा बदलवू शकतो. पण प्रश्न हा आहे, त्याला उभं राहू दिलं जातं का? संपूर्ण देशात बघा गोंधळ, गुंडागर्दी आणि दहशत. खरंच किती लोक करतात? हाताच्या बोटावर मोजण्या इतके 70-80 लोक. होय, इतक्या कमी लोकांनी संपूर्ण देशाला भीतीत ठेवलंय. आणि बाकीचे कोट्यावधी प्रामाणिक लोक फक्त बघतात, गप्प बसतात. एक इमानदार माणूस पुढे आला ना आणि इतर लोकांनी त्याच्या मागे उभं राहिलं ना तर या 70-80 लोकांची काय अवकात आहे? एका सटक्यात गेम ओव्हर. पण काय, तो उभा राहतो, त्याला धमक्या, दबाव, बदनामी, आणि आपण त्याला सपोर्ट करण्याऐवजी गप्प बसतो. हीच आपली सगळ्यात मोठी चूक आहे. लक्षात ठेवा, वाईट लोक खूप कमी असतात, पण चांगले लोक गप्प बसतात म्हणून ते जिंकतात, म्हणून त्यांना जिंकायचं बळ मिळतं. आज जर आपण एकत्र उभे राहिलो तर कोणाची हिंमत आहे या देशात गुंडागर्दी करायची? सहमत असाल तर शेअर करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. नमस्कार.